मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक खूप ऐतिहासिक मंदिर आहे जे कोणालाच माहिती नाही। पूर्वीच्या मानदेशातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सांगोलच्या ग्रामदैवत अंबिका माता मंदिर हे इतिहासातील एक महत्त्वाचे मंदिर आहे। हे मंदिर हे इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे, तसेच जागृत देवस्थान आहे। छत्रपती राजाराम महाराज यांना नामधारी करून सत्तेची सर्व सूत्रे पेशव्यांच्या हाती ज्या ठिकाणी आली तेच हे मंदिर। अंबिका मातेचे मंदिर म्हणजे सांगोल्याला मानदेशाची जोडणारी नाळ। मानदेश हा कायमचा संघर्षाचा प्रदेश होता। निजामशहा, आदिलशहा, मोगल आणि मराठा यांच्यासोबत पेशवाई आणि ब्रिटिशांचा काळ देखील या प्रदेशाने चांगलाच अनुभवला। सांगोल्यातील अंबिका मंदिर हे या इतिहासाचे मूक साक्षीदार आहे। गावकऱ्यांच्या मते हे मंदिर 14व्या शतकातलं आहे। मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकाच सिंहासनावर रूढ असलेली अंबिका माता तुकाई अर्थात तुळजाभवानी आणि औंची यमाई माता येथे विराजमान आहे। मूळ मंदिर हे यादवकालीन असून इथे फक्त मंदिराचा गाभाराच होता। कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यावर सभा मंडप आणि मंदिराचा कळस बांधण्यात आला। या मंदिराशिवाय येथे पुरातन धर्मशाळा देखील होती। मंदिर परिसरात चिंतामणी, नागनाथ या देवतासोबत मारुतीचंही मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा ही खबर मोगलांना मिळाली। तेव्हा मोगल शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी आले, मात्र शिवाजी महाराज न सापडल्याने संतापून त्यांनी या मंदिराची नासधूस केली। कालांतराने पुन्हा मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली। हे मंदिर अतिशय जागृत असल्याने पूर्वी ह्या परिसरात काही तपस्वींनी समाधी घेतल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात। खूप वर्षापूर्वी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना बसलेल्या साधूचे सांगाडे येथील गुरव आणि स्थानिक लोकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं। मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या हाताला अंबिका माता, मध्ये तुकाई माता आणि उजव्या हाताला यमाई मातेच्या मूर्ती एका सिंहासनावर बसलेल्या आहेत। गाभाऱ्यासमोर देवीचे वाहन असलेले सिंहाची मूर्ती आणि समोर 2 दीपमाळा आहे। देवीच्या समोर सभा मंडपाला चिटकून यज्ञकुंड आहे आणि यात्रा काळात येथे आहुत्या दिल्या जातात। मंदिराच्या चारही भिंतीवर पुरातन काळातील शिल्प कोरण्यात आले आहेत आणि मोठ्या समोर असलेल्या चबुतऱ्याखाली मोठ्या साधूज्ञ आणि पुरुषाची समाधी असल्याचं सांगितलं जातं। पूर्वी देवीची दगडी रथातून मिरवणूक काढली जात होती। आता त्या रथाची फक्त चाकेच शिल्लक आहेत। ती चाके एका कट्ट्यावर बसवली गेली आहेत। 12 महिने पाणी असणारी या मंदिराची एक विहीर पण आहे। चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। दुर्गाष्टमीला येथील भक्त मंडळ जप तप करतात। याशिवाय दर मंगळवारी आणि शुक्रवारी येथे पूजा आरती होते। शारदीय नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रीमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात। तर मंडळी, तुम्ही पण एकदा या मंदिराला नक्की भेट द्या। मंडळी, तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।